तुझ्यासोबत असणं. तुझ्यासोबत असणं तप्त उन्हातल्या सावलीसारखं आल्हादणारं, वसंतातल्या गुलमोहराप्रमाणे अलवार फुलणारं, सहवासाच्या चांदण्यात मनमुराद फिरणारं, असंच काही नातं असतं आपलं आणि आपल्या भाषेचं. मित्रांनो, मराठी ही म्हटली तर फक्त एक भाषा आहे आणि समजली तर एक वेगळी ओळख आहे. कुणाची माय मराठी, कुणाचं प्रेम मराठी, कुणाचा राग मराठी, कुणाची शान मराठी, कुणाचा मान मराठी, आजीची माया मराठी, बाबांचा कडा मराठी, आईची हाक मराठी, भावंडांसारखी साथ मराठी. या 3 अक्षरी शब्दांचा अर्थ सगळ्यांसाठी वेगवेगळा आहे आणि या अर्थांचा गुणगौरव करण्याचा आजचा दिवस म्हणजेच मराठी भाषा गौरव दिवस. मराठी अभिरुचीवर 4 दशकांपेक्षाही अधिक काळ प्रभाव गाजवणारे थोर कवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार असणारे कुसुमाग्रज हे वि. स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे दुसरे व्यक्ती होते. त्यांचा आज जन्मदिवस. मित्रांनो, कुसुमाग्रज यांच्याच जयंतीला आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून का साजरा करतो? कारण माझ्या मते कुसुमाग्रज हे फक्त एक मराठी भाषेतील आद्य कवीच नव्हते, तर ते एक व्यक्ती म्हणून चांगले होते. त्यांनी बऱ्याचशा नाशिकमधील जे आदिवासी विद्यार्थी होते त्यांना शिक्षणासाठी मदत केली होती. त्यांनी ध्रुव मंडळाची स्थापना केली. अनेक स्वातंत्र्य चळवळींमध्ये, अनेक सत्याग्रहांमध्ये देखील त्यांचा सहभाग होता. इसवी सन 1930 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो काळाराम मंदिराचा सत्याग्रह झाला त्यात देखील त्यांचा सहभाग होता. तेव्हापासूनच त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात झाली. पत्रकारितेनिमित्त मुंबईत गेल्यावर त्यांना मुंबई मराठी साहित्य संघाचे ना भालेराव भेटले. भालेरावांनी त्यांना नाटक लिहिण्यास प्रवृत्त केले आणि तेव्हापासून हे कुसुमाग्रज हे यशस्वी नाटककार देखील झाले. परंतु मित्रांनो, मी सोशल मीडियावरती बरीचशी भाषणं ऐकली तर त्यामध्ये बऱ्याचशा जणांचा बोलण्याचा विषय होता की मराठी भाषा संवर्धन काळाची गरज. मराठीला आपण आपली मातृभाषा म्हणतो आणि त्या भाषेचं संवर्धन ही आजच्या काळाची गरज झाली आहे. मग कुठे ना कुठे चूक आपलीच आहे. मी आठवड्यापूर्वीच एक पिक्चर बघितला तर त्यामध्ये इंग्रज आणि लक्ष्मीबाईंना म्हणतात अनएज्युकेटेड इंडियन्स, दे कांट स्पीक इंग्लिश. आणि तेव्हा राणी लक्ष्मीबाई त्यांना म्हणतात एनीवन कॅन स्पीक इंग्लिश. इंग्लिश इज जस्ट अ लँग्वेज अँड अ लँग्वेज विदाउट कल्चर हॅज नो व्हॅल्यू. त्याचप्रमाणे मराठी आपली फक्त भाषाच नाही तर आपली मातृभाषा, आपली संस्कृती आहे आणि तिचं जतन करणं हे आपल्या हातात आहे. मित्रांनो, मराठी आजही जिवंत आहे. ती तुकोबांच्या अभंगातून, ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीतून, शिवरायांच्या धाडसातून, जिजाऊंच्या संस्कारातून, शंभूंच्या पराक्रमातून, बाबासाहेबांच्या लेखणीतून, रमाईंच्या मायेतून, ज्योतिबा सावित्रीच्या शिक्षणातून आणि अण्णाभाऊंच्या साहित्यातून ही मराठी आजही जिवंत आहे आणि तिला पुढे असंच जिवंत ठेवणं हे आपल्या हातात आहे. शेवटी भारत सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला, त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि कुसुमाग्रजांची एक छोटीशी कविता ऐकवतो. माझ्या मराठी मातीचा लावा टास टिळा, तिच्या संगाने जगल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. माझ्या मराठी मातीला नका म्हणू ही नदीनं, स्वर्ग लोकाहून महान, मला हिचे महिमान, मला हिचे महिमान. धन्यवाद. जय संविधान, जय महाराष्ट्र. माझ्या मराठी मातीचा लावाला टास टिळा, माझ्या मराठी मातीचा लावाला टास टिळा. हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्या